छान दिसते ना, खूप सुंदर. हॅलो आणि नमस्कार. तर आम्ही राघवच्या बर्थडेसाठी तेमूवरून डेकोरेशन मागवलेलं आहे. तर ते आलेलं आहे आणि आठवडा झाला असेल मागवलेलं. तर तुमच्यासोबत शेअर करतो आम्ही कसं आहे डेकोरेशन, तेही दाखवतो. आणि डेकोरेशन बर्थडेच्या दिवशी तर तुम्हाला समजेलच कसं आहे, आणि डेकोरेशन करतानाही आम्ही शेअर करू. तर ऑलमोस्ट 100 दिरामचं आहे डेकोरेशन. आणि हा व्हिडिओ याच्या आधीच्या ब्लॉगमधलाच आहे, तर माझ्याकडून विसरून राहिला होता, सो त्यामुळे मी आत्ता नेक्स्ट याच्यामध्ये टाकून. आणि जंगल थीम आहे, तर अशा प्रकारे हे थीमचं काहीतरी प्रकार आहे. आणि भरपूर सारे बलून्स वगैरे त्यांनी दिले. आणि त्यानंतर माझ्या मिस्टरांनी मनी प्लांट ठेवण्यासाठी डेकोरेशनचे पॉट मागवले होते. तर ते ग्लासचे होते, अशा प्रकारे त्याला खाली लाकडाचे पट्ट्या होत्या ठेवायला. पडदा आहे मला वाटतं. हां, आणि अशा प्रकारे हा पडदा आहे डेकोरेशनचा. तर असा आहे. दाखव गाऊ, लांबू आणि दाखव सोकर. सो असं आहे, जंगल थीम आहे आपली. तर अरे वा, अशा प्रकारे आहे जंगल थीम. आणि इथे आणि याच्यामध्ये बलून्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. तर याच्यामध्ये भरपूर सारं साहित्य आहे. तर मी तुमच्यासोबत जेव्हा आम्ही डेकोरेशन करणार आहोत तर तेव्हा शेअर करेलच. आणि हे काय, हे हॅपी बर्थडे नाव आहे. आणि गाव खूप एक्साइटेड राघवच्या बर्थडेला. आणि तेमूवरून हे देखील मागवलेलं आहे. तर याच्यामध्ये तुम्ही मनी प्लांट वगैरे लावू शकता. आणि हे आहे ग्लासचं, तर भीतीदायकच आहे थोडंसं आणि खूप कठीण आहे ठेवणं, सांभाळणं. तर मे बी इथे वरती टीव्हीच्या इथे साईडला जागा आहे, तर तिथेच लावू, कारण तिथे हात वगैरे पोहोचत नाही कोणाचा. आलं डेकोरेशन. ओपन करू नको, आता कशाला ओपन करते, हारवेल बाळा ते. परत पिशवीत ठेवायचं ना. परत पिशवीत ठेवायचं. अगं परत हारवेल, व्यवस्थित फोल्ड नाही होणार आपल्याकडनं. आपण आता बर्थडेच्या दिवशी करूयात, ओके, बर्थडेच्या आदल्या दिवशी. आणि सोबतच एक टॉकिंग कॅक्टस आणलेला आहे राघवसाठी. हॅपी. आणि गावलाच पाहिजे होतं ना. बटन आहे. हे काय, हे कॉपी कॅक्टस. अच्छा. हॅलो आणि गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत. आणि आता वाजलेत 10:15. तर माझं सगळं आवरलेलं आहे, क्लिनिंग वगैरे झाली. आज गावची रूम देखील क्लीन केली आहे मी. आणि आता मी चहा ठेवलाय. तर माझी राघवची माझी आंघोळ झालेली आहे. आणि आपली गाऊ आहे तर ती गेली आहे कराटेचं, त्यांचा कॅम्प केलाय. तर तिकडे गेली आहे, फार्म हाऊसवरती कॅम्प आहे. तर तिकडे त्यांना सेमिनार वगैरे असतात, तर ते अटेंड करावे लागतात कराटेसाठी, 1-2 सेमिनार. सो तिचा पहिलाच आहे. तर ती आत्ता जस्ट माझे मिस्टर सोडून आले. आणि आता माझं किचन ॲक्च्युली आवरायचं राहिलंय मला. आता मी जी भांडी आहेत तर ती वॉश करून घेते, कारण भांडी तशीच राहिलेत. सकाळी तिला नाश्त्याला वगैरे दिलेलं बनवून. तर आता मी आज आम्हाला जायचंय श्रवकडे. श्रवचं बोरनान आहे आज, आणि त्यांच्याकडे हळदी कुंकूही आहे प्राजक्ताकडे. सो अभिषेकाला जाणार आहे. गाऊ मे बी नाही येणार तोपर्यंत. तर आज भरपूर सारं काम करण्याची इच्छा आहे, परंतु बघू काय, कारण राघवचा बर्थडे येतोय तर बर्थडेची तयारी करायची आहे आम्हाला खूप सारी. मे बी शॉपिंग वगैरेच, शॉपिंगलाच जाऊ आम्ही, कारण रिटर्न गिफ्ट वगैरे सगळे राहिले आहेत राघवच्या बर्थडेला घ्यायचे. तर डेकोरेशन तर आलेलं आहे तेमूवरून. आणि राघवचा ड्रेस देखील आम्ही घेऊन ठेवलाय, तर तुम्हाला बर्थडेच्या दिवशीच दाखवू आम्ही. आणि तुम्हाला माहितीच आहे, तर मी गहू भिजायला घातले होते आणि मला वाटायचे होते गहू. तर मी मिक्सरला अशा प्रकारे बारीक करत होते आणि छान गाळणीतून गाळून घ्यायचे ते बारीक करून. तर आपण कुरड्यासाठी जसा चीक बनवतो तसा चीक बनवायचा आहे. राघवसाठी मला खूप हेल्दी असतो, आपल्यासाठी खूप हेल्दी असतो, शक्तिवर्धक असतो. सो त्यामुळे होते घरामध्ये गहू. तर मग मी बनवून ठेवला. म्हटलं जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मी करत जाईन राघवसाठी किंवा आपल्या सर्वांसाठी, म्हणजे आमच्यासाठी घरामध्ये नाश्त्याला वगैरे. आणि बाजूलाच मी इथे आप्यांचं देखील वाटून ठेवणार होते, कारण आप्यांचं रात्रीच भिजायला घातलं होतं मी. गाऊला आप्पे आवडतात, सो कधी एमर्जन्सीला
कंटाळा वगैरे आला तर बनवायचा, की मग अप्पे वगैरे बनवले की पटकन होतात. आणि अशा प्रकारे हा चीक गाळून मी छान रात्रभर बाजूला ठेवून देणार होते. सो जेणेकरून त्याचा जो मेन चीक आहे तो खाली बसणार आणि वरती जे पाणी येईल तर ते ओतून काढायचं आहे आपण. अशा प्रकारे एकदम पिळून पिळून काढायचेत आणि त्या पिळलेल्या याच्यामध्ये पुन्हा पाणी टाकून ते पुन्हा म्हणजे गाळून घ्यायचे. आणि इथे होते माझे पोहे. तर मला आता नाश्ता करायचा होता, माझ्या मिस्टरांनी नाश्ता केला होता आणि अशा प्रकारे पोहे मला खूप आवडतात. माझ्याकडे फ्रेंच बीन्स होते, सो मी फ्रेंच बीन्स देखील टाकून दिले होते त्याच्यामध्ये. हॅलो, तर आता आमचा आवरलेला आहे बऱ्यापैकी आणि आम्ही निघालो नेस्टोला. नेस्टोवरून काही ग्रोसरी आणायची, जास्त नाही आणणार, थोडीच आणणार आहे कारण खराब होते जास्त आणली की. कारण आमच्या खाली इथे डिस्काउंट सेंटर आहे तर तिथेही भाज्या खूप सुंदर मिळतात आणि मला फ्रेंच बीन्स वगैरे आणायचेत, भाज्या आणायच्यात काही, सो त्याही घेऊन येणार आहे. आणि किचन आवरलेला आहे मी, माझं सकाळीच सगळं आवरलं होतं परंतु आज मी काही एक्सरसाइज केली नाही. ऑलमोस्ट ट्राय करते रोज करायचं, परंतु बघू आज दुपारी वगैरे वेळ भेटला तर दुपारी करेल का आणि मग त्यानंतर प्राजक्ताकडे जाऊ आम्ही. तर आता आम्ही नेस्टोला जाऊन येतो. राघवही जागा अजून झोपलाच नाही सकाळपासून, तर कारमध्ये वगैरे झोपेल तो. हॅलो, आणि आम्ही नेस्टोला आलोय. तर गाऊ नेहमी राघवच्या बाजूला बसत असते. आज गाऊ तिकडे फार्म हाऊसला गेले कॅम्पसाठी, तर आज एकटाच राघव बसला आणि मस्त हसतोय. ऍक्च्युली मी मागे बसले की तो मला म्हणतो उचलून घे आणि पुढे बसले त्याच्या समोर असले की मग त्याला काही प्रॉब्लेम नसतो, तो बघत बसतो माझ्याकडे. हो ना राघव? आता त्याला सवय लागली आहे त्याच्या सीटवर बसायची. आधी नवीन नवीन बसत नव्हता परंतु आता मस्त मजेमध्ये बसत असतो. आणि माझ्या मिस्टरांना मटण खायचं होतं परंतु मला 2-2 भाज्या बनवाव्या लागतील म्हणून ते म्हटले की तू चिकनच घे. सो जेणेकरून एकाच भाजीमध्ये काम होईल, कारण खूप सारे कामं राहतात घरामध्ये, असं नाही की एकच काम असतं, खूप सारे असतात. सो त्यामुळे मग आम्ही इथे चिकन इथे अशा प्रकारे भेटतात. 900 ग्रॅम, 1000 ग्रॅम, 1100 ग्रॅमचे चिकन्स असतात. म्हणजे कोंबडीवर असतं, कोंबडी छोटी असेल तर 900 ग्रॅम वगैरे, थोडंसं 40-50 ग्रॅम इकडे तिकडे होत राहतं. तर माझे मिस्टर अजून याच्यापेक्षा छोटं शोधत होते कारण आम्ही दोघंच होतो खायला, गाऊही नव्हती आणि आम्हाला जास्त नव्हतं, म्हणजे 1-2 दिवस वगैरे असं नाही, एकाच टायमाला बनवायचं होतं. सो 800 वगैरे 500 ग्रॅमचं नव्हतं, त्यामुळे आम्ही 900 ग्रॅमचं घेतलं. आणि मला लिची खूप आवडते, सो लिची देखील आली होती आणि खूप म्हणजे पिकलेली वगैरे होती. तर मला असं वाटलं की एक घ्यावं पॅकेट, सो मी एक मस्त घेतलेलं आहे. हॅलो, आणि आमची शॉपिंग झाली नेस्टोमधून, ग्रोसरी वगैरे आणि जे काही सामान लागत होतं तर ते घेतले आम्ही. तर तुमच्यासोबत मी शेअर करेल घरी गेल्यावर आज. आणि नेस्टोमधूनच घेतलं आहे सर्व आम्ही. तर आता आम्ही घरी निघालो आहे कारण कुकिंगही करायचं आहे, घरी जाऊन खूप सारी कामं आहेत. राघव झोपायला आलं आता. आणि नाही म्हणता म्हणता शॉपिंग करायला गेलं की खूप जास्त वेळ जातो आणि त्यासोबतच राघव हातामध्ये झोपून गेला. आणि अशा प्रकारे मी खूप सारे ड्रेसेस शॉपिंग केले होते, तर तुमच्यासोबत मी घरी जाऊन शेअर करेल. आणि इथे चिकन वगैरे, भाकरी आणि राईस मी बनवला होता तिकडून आल्यानंतर. तर घाईघाईमध्ये बनवलं खूप आणि नॉर्मल रेसिपी होती, तर मी तुमच्यासोबत चिकनची रेसिपी पुन्हा एकदा शेअर करेल. मंडळी, तर आम्ही आताच नेस्टोवरून आलो, जेवण केलं. तर नेस्टोवरून आम्ही चिकन आणलं होतं, मटण आणायचं होतं परंतु मी खात नाही त्यामुळे त्यांनी कॅन्सल केलं. त्यांच्यासाठी म्हणजे त्यांना आवडतं मटण परंतु मी खात नाही त्यामुळे त्यांनी नाही आणलं. सो म्हटले की चिकनच बनवूया कारण डबल मग मला वेगळं बनवायला लागलं असतं. तर तुमच्यासोबत आज मी शेअर करते. मी खूप सारे ड्रेस आणले आणि नेस्टोमध्ये मला खूप छान छान ड्रेस भेटले आणि रेडीमेड भेटले मेन म्हणजे. तर मला म्हणजे त्याला वेगळं कापड घ्या, शिवायची गरज नाहीये. आणि मला असं होतं की बऱ्याचदा मी कापड घेऊन शिवलं की असं ड्रेस व्यवस्थित फिटिंगला बसत नाही. सो त्यामुळे मग मी असं प्लॅन केला की आता रेडीमेड ड्रेस घेणंच बरोबर पडेल. सो मी आधी तुम्हाला काय काय आणलं ते दाखवते, नंतर ड्रेस दाखवते. तर इथे राघवला डायपर आणले, तर हे ऑफरमध्ये होते. 25 दिरामला एक पॅकेट असे होते आणि याच्या एकामध्ये आहेत जवळजवळ 44 डायपर आहेत. आणि ह्या डायपर पॅन्ट्स आहेत, तर मला बेबी कूलच्या डायपर पॅन्ट्स आवडल्या, बांबूच्याही वापरल्यात मी. सो मला या आवडला तर यावेळेला मी याच्या 2 पॅकेट्स घेऊन आले. आणि 44 आहेत 25 दिरामध्ये 44 असे 2 पॅकेट्स आणलेत मी.
आणि एक कोलगेट आणली आहे. त्यासोबतच इथे गावला जायचंय, तिची फील्ड ट्रिप जाणार आहे. सो तिला काहीतरी खाऊ फील्ड ट्रिपला म्हणून मग आम्ही नेस्टोला गेलो होतो. सो तिला कपकेक आणलेत आणि क्रोसंट आणलाय. सो याची प्राइस तुमच्यासोबत मी शेअर करते. आणि याला लिची म्हणतात. तर हे फ्रूट आहे लिची फ्रूट 5.84 म्हणजे 6 दिरामचा आहे. म्हणजे 6 दिराम म्हणजे तुम्ही 130-140 दिरामची 130-140 रुपयांची एवढी लिची आहे तुम्ही म्हणू शकता. आणि इथे सेम 120 रुपयांचे एवढे बनाना आलेत. तर हे 4.5 दिरामचे आहेत. आणि हे इलायची बनाना आहेत. राघवला वगैरे मी देते, आम्ही खातो हेच. आणि हे 10 दिरामचे 2 रोल आलेत. मला स्वस्त वाटले आणि माझे रोल संपायला आलेत किचन टॉवल वगैरे. सो म्हटलं की बरं पडेल हे. तर हे 10 दिराममध्ये 2 होते. आणि कोलगेट आणली मॅक्स फ्रेशची. आणि बरेच वर्ष झाले मॅक्स फ्रेशचीच कोलगेट यूज करतो. सो त्यामुळे. आणि भाज्यांमध्ये इथे आणलेलं आहे मशरूम. सध्या मी डाएट फॉलो करते तर भाज्या खूप साऱ्या घेऊन आली. आणि इथे आहे कॅप्सिकम म्हणजे आपली शिमला मिरची. तर मला बऱ्याच म्हणजे फ्रेश शिमला मिरची होती आणि स्वस्त देखील होती. सो त्यामुळे मग मी घेऊन आले. 4 दिरामला 1 किलो होती कारण शिमला मिरची आता इकडे महाग झाली आहे. आणि इथे आहे फ्रेंच बीन्स. तर हे फ्रेंच बीन्स 7 दिरामला 1 किलो होते. तर हे आहेत 2.5 दिरामचे. आणि शक्यतो हिरव्या भाज्या मी तिकडे कुठेच घेत नाही. हिरव्या भाज्या डिस्काउंट सेंटरला स्वस्तही झाल्यात आणि खूप फ्रेश येतात. आणि दूध वगैरे देखील डिस्काउंट सेंटरवरूनच घेते मी. तर अशा प्रकारे आहेत हे क्लोथ्स. तर मी तुमच्यासोबत विथ प्राइस शेअर करते आज. घेतले तर मी एक दुपट्टा घेतलाय. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आहे नवरात्रीसाठी वगैरे वापरायला. आणि तो फक्त मला भेटलाय 10 दिरामला. 10 दिराम म्हणजे आपले इंडियाचे 230 रुपये. तर अशा प्रकारे आहे हा दुपट्टा. आणि मला खूप आवडला. मी खूप दिवस प्रयत्न करत होते की कुठे भेटेल तर मला आज तो भेटलाय. आणि बांधणीचा आहे. आणि तुमच्या व्हाईट ड्रेसेसवर वगैरे येलो ड्रेसेसवर रेड ग्रीन ड्रेसेसवरती हा दुपट्टा इझिली जाईल. तर मला म्हणजे खूप दिवसापासून चाललं होतं. मी Amazonवरही चेक केलं होतं परंतु इकडे असल्यामुळे काही घेता आलं नाही. सो अशा प्रकारे दुपट्टा घेतला आपल्याला. तर हा जो ड्रेस आहे तर याच्यावरती ओढणी नाहीये. हा कुर्ता आहे आणि हा आहे त्याचा पायजमा. तर अशा प्रकारे आहे. हा फक्त 15 दिरामला होता ड्रेस आणि छान होता. मला ब्लॅक कलर माझ्याकडे नाहीच आहे ऑलमोस्ट. तो म्हटलं आता हळदी कुंकवामध्ये घालायला पण कामाला येतील. आणि एव्हरीडे यूज करून टाकणार आहे तुम्ही कारण सध्या मी ड्रेसेसच यूज करते. तब्येत वगैरे झाली आणि ब्लॉगिंग वगैरे करते तर म्हटलं ड्रेसेसच यूज करावेत. सो अशा प्रकारे खूप छान भेटला. म्हणजे 15 दिरामला एकच राहिला होता आणि जास्तही नव्हते. आणि दुसराही ब्लॅकच ड्रेस आहे. तर हा मी आज घालायचा प्लॅन करते. आणि हाही खूप सुंदर आहे. तर अशा प्रकारे आहे हा ड्रेस. हा ब्लॅक आहे आणि हा 25 दिरामला होता. तर 15 दिरामला म्हणजे आपल्या इंडियाचे 350 रुपये फक्त. 350 रुपयाचा तो पूर्ण म्हणजे सेट होता. त्याच्यात एक पायजमा आणि एक कुर्ता आहे. आणि हा आहे 25 दिरामचा. तुम्ही 550चा वगैरे म्हणू शकता. तर हा ड्रेस 550चा आहे आणि फक्त 25 दिरामला होता. तर छान आहे. अनारकली टाईप आहे मेन म्हणजे. तर याच्यामध्ये येलो कलर होता परंतु ते सापडला नाही त्यांना. सो हा एक आणला. आणि याच्यावरती हा दुपट्टा आहे. पण दुपट्ट्याची शक्यतो म्हणजे दुपट्ट्यापेक्षा ड्रेस खूप छान आहे. तर अशा प्रकारे आहे दुपट्टा. तर आज मी हाच ड्रेस घालायचा प्लॅन करते. आणि याच्यावरतीच ही पॅन्ट आहे अशा प्रकारे. आणि बॉटमला पण अशा प्रकारची डिझाईन आहे. हा एक स्वेटशर्ट घेतलाय. स्वेटरच आहे परंतु नेक असं पूर्ण पॅक आहे याचं. तर हा लेडीजचा आहे. मला येणार नाही हा परंतु गावला येईल हा. आणि गावसाठीच घेतलाय. तर खूप आता थंडी चालू झाली सो तिला पण गरजेचं आहे. आणि ऍक्च्युली मोठा आहे हा. मे बी तिलाही मोठा होईल. पाहू आता तिला येतो की नाही ते. तर हा फक्त 15 दिरामचा आहे. सो हे माझ्यासाठी घरामध्ये वगैरे किंवा घरात घालून बाहेर वगैरे जाण्यासाठी मी हुडी आहे याला. आणि हुडीला एक पॅन्ट आहे. तर थंडी वगैरे खूप असते सो मी म्हटलं की हे बरं पडेल व्हिडिओ वगैरे करायला. बाहेर वगैरे जातो आपण आता सध्या खूप थंडी आहे. तर थंडीसाठी एक ट्रॅक पॅन्ट सारखं आहे ट्रॅक सूट आहे आणि एक हुडी आहे त्याचीच.
तर हीच फक्त जास्त महाग म्हणजे 29 दिरामला पडली. एक छान असा सुंदर असा ड्रेस आहे. तर हे ड्रेस मी तिथे ट्राय केले होते आणि खूप छान दिसत होते. सो मला खूप आवडले, त्यामुळे मग मी घेतलेत आणि आज खूप सारी शॉपिंग केली आहे. तर हा असा आहे कुर्ता याचा आणि हा याच्यावरती अशा प्रकारे पायजमा आहे. तर याची प्राइस खूप कमी आहे, 20 वगैरे दिरामचा आहे हा. तर अशा प्रकारे आहे. खूप सॉफ्ट कापड देखील खूप छान आहे, खूप मस्त वाटतं. म्हणजे घातल्यावरती असे एकदम सॉफ्ट आहे. राघव असतो लहान आहे, राघव त्याला टोचलं की मग त्याला रडतो, त्यामुळे मग म्हटलं की हे बरे पडतील आपल्याला. तर हा 20 दिरामचा आहे. तर हाही खूप सुंदर आहे, तुम्ही पाहू शकता. तर हा आहे कुर्ता याचा आणि इथे आहे त्याचा पायजमा. तर अशा प्रकारे आहे. आणि अजून एक आहे इथे. तर अजून एक कुर्ता आहे, हा दुसरा ड्रेस आहे हा. तर अशा प्रकारे आहे हा आणि याच्यावरती आहे पायजमा याचा आणि यासोबतच ओढणी देखील आहे, तीही खूप सॉफ्ट आहे. तर अशा प्रकारे आहे ओढणी. आणि अजून एक आहे, अजून दोन आहेत. तर हा कुर्ता आहे दुसऱ्या ड्रेसचा आणि इथे आहे हा फक्त 15 दिरामचा ड्रेस आहे. 15 म्हणजे 350 रुपये हार्डली. आणि हा आहे त्याचा कुर्ता. हा एक आहे, हा याला पायजमा आहे हा या ड्रेसचा आणि हा आहे कुर्ता. तर कापड देखील खूप सुंदर आहे, मला खूप आवडले. ऍक्च्युली सेम कलर झाले दोन, परंतु वेगळे वेगळे होते, क्वालिटी वगैरे डिझाईन वेगळी होती. सो मी दोन्ही घेतले ते. आणि हे 25 दिरामचा होता, हा 25 दिरामचा आहे, हा 15 दिरामचा होता आणि हा देखील 25 दिरामचा आहे. तर हा सेट आहे पूर्ण, त्याच्यामध्ये ओढणी वगैरे आहे आणि हा 20 दिरामचा आहे. तर अशा प्रकारे खूप सारी शॉपिंग केली आणि आता मी घड्या वगैरे घालून ठेवते आणि मग बोलते तुमच्यासोबत. आता राघवही उठेल झोपेत ना, तर मलाही अजून ड्रेस चेक करायचे कोणते येत आहेत कोणते नाही येते, फिटिंग वगैरे व्यवस्थित बसते का नाही. सो मी आता उद्या वगैरे करेल, कारण आठवड्याच्या आतमध्ये तुम्ही चेंज वगैरे करून आणू शकता. आणि परत जर चक्कर झाली तर मी परत अजून 1-2-3 घेऊन येईन ड्रेसेस, कारण छान होते, मला आवडले ऍक्च्युली. आणि आता एव्हरीडे डेली यूज ना मी ड्रेसेसच यूज करायचा प्लॅन करते हळूहळू. सो त्यामुळे मग मी अजून 1-2 घेऊन येऊ शकते गेल्यावरती, काही सांगता येत नाही. तर चला मी आता हे आवरून ठेवते आणि मग बोलते तुमच्यासोबत. नमस्कार मंडळी. तर तुम्हाला सांगितलं होतं की मी नेस्टोवरून ड्रेसेस आणलेत. सो 8 ड्रेसेस आणलेत टोटल. तर मी काउंट केले आणि 1 ट्रॅक सूट आहे, म्हणजे एक ट्रॅक सूट आणि त्याच्यावरती हुडी आहे. तर ती सोडून 8 आहेत. तर त्यातलाच हा एक आहे आणि अशा प्रकारे ब्लॅक कलरचा आहे आणि अनारकली आहे हा. तर हा फक्त 25 दिरामला. माझे सगळे मी आणलेले आज आणलेले ड्रेसेस सगळे 15, 20 आणि 25 याच रेंज मधले आहेत. एकही 25च्या पुढे नाही, फक्त हुडी 29ला आहे, अदरवाईज सगळे 25, 20 आणि 15चे आहेत. तर अशा प्रकारे आहे हा ड्रेस, तुम्ही पाहू शकता आणि खूप सुंदर दिसतोय. आणि काळा कलर आहे, संक्रांत आहे, संक्रांतीच्या हळदी कुंकू चालत सध्या. सो काळा कलर घालतात. तर अशा प्रकारे मी रेडी झालीये. तर आता निघूयात बोरन्हानसाठी आपण. आणि श्रव्याचं बोरन्हान आहे, प्राजक्ताकडे हळदी कुंकू आहे. तुम्हाला बऱ्याचदा दाखवलंय प्राजक्ता कोण, तर प्राजक्ता माझी मैत्रीण आहे जी अबूशा घरामध्ये राहते. तर चला आपण जाऊयात आता तिला भेटायला. आणि अशा प्रकारे आम्ही आलो होतो प्राजक्ताकडे. तर श्रव्याचे बोरन्हान होते आणि तिने खूप छान सजवलं होतं, पाहू शकता. आणि खूप म्हणजे तिने ही ज्वेलरी जी आहे तर ती घरी बनवली होती आणि मलाही ॲक्च्युली तिच्याकडनंच बनवून घ्यायला पाहिजे होती, परंतु मी घाईघाईमध्ये संक्रांतीच्या दिवशी केलं तर राहून गेलं माझ्याकडे. परंतु नेक्स्ट टाईम मी नक्की करेल. आणि अशा प्रकारे तिने वाण देखील आणले होते. तर वाणमध्ये इयरिंग्स होते आणि तीही खूप सुंदर दिसत होती काळ्या साडीमध्ये. आणि वाण वगैरे द्यायच्या आधीच तर तिने जेवायला वगैरे म्हणजे नाश्ता दिला होता. तर नाश्त्यामध्ये तिने आणले होते समोसे आणि इथे चालू झालं होतं आपल्या श्रवचं बोरन्हान आणि सोबतच जिलेबी देखील होती हा.
हॅलो, आणि आम्ही आता निघालेलो आहोत घरी. तर प्रोग्राम झालेला आहे आणि गाऊ देखील आले कराटेच्या कॅम्पवरून. तर आता थकली, आता झोपेल घरी जाऊन. तर घरी जाऊन बोलते तुमच्यासोबत. घरी तसंही काही काम नाही, आज मोकळी आहे, आता मस्त आराम करणार. आता मे बी झोपूच आम्ही. हॅलो, आणि संक्रांतीचा संक्रांत आहे आणि हळदीकुंकवाचा सीझन चालू झाला आहे आणि राघवने माझा मेकअपचा बॉक्स पाडलेला आहे. सो मी नवीन मेकअप घेतला आहे. तर फक्त हे घेतलं आहे, फाउंडेशन वगैरे घेतलं आहे आणि लिपस्टिक घेतली आहे, बाकी काही नाही घेतलं आहे जास्त. तर मी तेवढंच लावते, जास्त मेकअप नाही करत मी. सो आता मी बिल करते आणि मग आम्ही घरी जायला निघणार आहोत. हॅलो, आणि मेकअपचं वगैरे सामान घेतलं आहे आम्ही. तर कॅरी बॅग आम्ही विसरलो आणायची. सो कॅरी बॅग नाही घेतली, 2-3च आयटम होते म्हणून. आणि आम्ही माझ्या मिस्टरांना शर्ट बघतोय व्हाईट राघवसारखा बड्डे, म्हणजे राघवच्या बड्डेला घालण्यासाठी, सेम दोघांचं होण्यासाठी, परंतु तो काही भेटत नाही आहे. सो आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.